जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करत फक्त हिंदूंना लक्ष्य करत 28 पर्यटकांना मृत्युमुखी पाडले। त्या प्रित्यर्थ सिरसी येथे कॅन्डल मार्च काढून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि नारेबाजी लावण्यात आले। या प्रसंगी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता। या श्रद्धांजली कार्यक्रमाला प्रामुख्याने बेला पोलीस स्टेशनचे ठाणेदार चेतन सिंग चौहान, सिरसी पोलीस चौकी इंचार्ज निलेश बिजवाड, दारासिंग राठोड, अमोल कोठेवार तसेच भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त उमरेड ग्रामीणचे अध्यक्ष मनोज दांदडे यांच्या मार्गदर्शनात हा श्रद्धांजली कार्यक्रम पार पाडण्यात आला असून यात प्रामुख्याने प्रफुल्ल फरकाडे, दिलीप बहे, दिलीप डाकोडे, विजय मेहरकुरे, प्रमोद कारमोरे, धनराज कांबळी, संदीप लेदाडे, संदीप हिवरकर आदींची उपस्थिती होती। काल झालेल्या जम्मू काश्मीर येथे पहलगामामध्ये दहशतवादी हल्ल्यात फक्त हिंदू लोकांना लक्ष करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या विरुद्ध निषेध करण्याकरता हे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला आहे सिरसी येथे। खरं पाहता ही घटना एका वैयक्तिक समाजाविरुद्ध नसून भारताच्या एकतेविरुद्ध आणि मानवतेविरुद्ध क्रूर हत्या आहे। केवळ हिंदूंना लक्ष करत त्यांचे धार्मिक लक्ष्य न ओळखत त्यांना टार्गेट करणं ही एक क्रूरता, कायरता आणि माणुसकीच्या पलीकडची गोष्ट आहे। या दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या विविध राज्याच्या पर्यटकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि केवळ हिंदूंना टार्गेट करणाऱ्या या लोकांना कुठंतरी यांची माज कमी झाली पाहिजे यासाठी सरकारला सर्व जनतेच्या वतीने विनंती करतो की अशा दहशतवाद्यांना कुठंतरी कठोर कारवाई करत यांच्या घरात घुसून यांना मारलं पाहिजे, यांची क्रूर हत्या केली पाहिजे, त्याच उत्तर दिलं पाहिजे, जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे। मी पुन्हा एकदा या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। ओम शांती। महादर्पण न्यूज करिता रोशन मेहरकुरे, सिरसी।